वेलकम बॅक टू रेसिपीज कट्टा बाय पूनम पवार. सो आज आपण बनवणार आहे राईस पेपरचे डम्पलिंग्स. चला तर मग बघूया कशी आहे रेसिपी. सो आता इथे मी ऑलरेडी सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. कांदा, मिरची, टोमॅटो, कोरिएंडर, हे बेल पेपर आहे. चला तर मग सुरुवात करूया आधी स्टफिंग बनवण्यापासून. सो इथे मी नॉनस्टिक पॅन घेतला आहे. त्यात मी तेल टाकणार आहे थोडंसं. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आता इथे मी आपण जे कटिंग केलेलं आहे ते सगळं टाकून घेणार आहे. मिरची, कांदा, कांद्याला थोडा रेडनेस येईपर्यंत त्याला परतून घ्या. आता मी इथे बाकीच्या कटिंग गोष्टी टाकून घेणार आहे. तो आता मी इथे टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. ती मी इथे टाकणार. थोडा आंबट गोड अशा चवीसाठी. आणि आता मी इथे चिकन टाकणार आहे बिकॉज आपण चिकनचं डम्पलिंग बनवणार आहोत. आणि ही रेसिपी तुम्ही आता गटारी स्पेशल पण बनवून तुमच्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ऑब्व्हियसली नक्कीच आवडेल. कारण लहान मुलांचे तर मोमोज हा प्रकार फेवरेटच असतो. आता मी इथे मसाला ॲड करून घेणार आहे. 1 चम्मच लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ. आता यामध्ये पाणी टाकायची गरज नाही बिकॉज आपण इथे टोमॅटो प्युरी ऑलरेडी ॲड केलेली आहे आणि टोमॅटो पण ॲड केलेला आहे. तर टोमॅटोला ओलसरपणा हा असतोच. आणि आपण तर आता याला थोडा वेळ वाफेवर ठेवायचं आहे. वाफेवर ठेवल्यामुळे पण त्याला पाणी सुटणारच. पण आपण 5 मिनिटांसाठी वाफेवर ठेवायचं जेणेकरून आपलं जे चिकन आहे ते चांगल्या प्रमाणे शिजलं पाहिजे म्हणून. चला तर मग चेक करूया की आपलं चिकन थोडंफार तरी शिजलंय की नाही. वाव, हे एवढं सुंदर असं दिसतंय. मस्तच. नक्कीच त्याची टेस्ट अजून छान असेल. चला तर मग टेस्ट करूया की आपलं चिकन शिजलंय की नाही. गरम आहे. शिजलंय. पण चिकनमध्ये असलेला थोडा ओलसरपणा अजून आपल्याला ड्राय करायला पाहिजे बिकॉज डम्पलिंगसाठी आपल्याला ड्राय स्टफिंग हवं आहे. जास्त पण ड्राय नाही बट येस जास्त पण ओलसर नाही. म्हणजे ग्रेव्ही नको त्याच्यामध्ये जास्त पण. तर आपलं स्टफिंग रेडी आहे. आता मी इथे राईस पेपर घेतलेला आहे. त्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं. तो ओलसर झालाच पाहिजे. ओलसर झाल्यानंतर आपण बनवलेलं स्टफिंग त्यात टाकायचं आहे. थोडंसं वरून ड्रेसिंग आणि यात मी चीज ॲड करणार आहे. वाव, हे आत्ताच एवढं सुंदर दिसतंय. याला आता आपण पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता आपले डम्पलिंग
याला मी डबल पॅक करणार. तेव्हा मी फ्राय करणार याला. येस, आपण याला फ्राय करायचं आहे. त्याला जेव्हा फ्राय करणार तेव्हा त्याचं स्टफिंग जे आहे ते बाहेर नाही यायला पाहिजे म्हणून. ही रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा आणि एकदम क्विक रेसिपी आहे. लाईक नाही स्टफिंग बनायला वेळ लागत इथे आणि नाही ते डम्पलिंग बनवायला वेळ लागत. आपण जे युजुअली आपण जे मोमोज बनवतो त्याच्यासाठी मैद्याचं पीठ एंड ऑल ते आपल्याला मळावं लागतं आणि म्हणजे त्या सगळ्या गोष्टी रेडी कराव्या लागतात. तर इथे आपला टाईमही वाचतो आणि झटपट आपण रेडी करू शकतो. तर तुम्ही बघू शकता की त्याचं टेक्स्चर हे असं आहे. तर असेच आपण बाकीचेही बनवून घेऊया. आता आपण इथे ते डम्पलिंग फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी गरम पॅनमध्ये थोडं ऑइल आणि आपण जे बनवलेले डम्पलिंग्स आहेत ते याच्यामध्ये फ्राय करायचे आहे. सुंदर असे दिसतात. मी इथे व्हाईट तेल घालणार आहे. तर इथे आपले डम्पलिंग छान असे फ्राय पण झालेले आहेत. मस्तच. हे आपण डम्पलिंग सोबत खाण्यासाठी सॉस बनवणार आहे. तर मी थोडा सोया सॉस घेतला आहे, केचप, व्हाईट तेल आणि रेड चिली सॉस. सो आपले डम्पलिंग्स रेडी आहेत. टाडा. चला तर मग टेस्ट करूया आता. सुपर्ब झालंय. अमेझिंग, नेहमीप्रमाणेच. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आता गटारीमध्येच ट्राय करा कारण आपलं श्रावण चालू होत आहे. आणि रेसिपी कशी होती हे सांगायला विसरू नका. बाय.